हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल सुंदर अशी बॅकनेक डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही बॅकनेक डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 11 इंच. हा ब्लाउज बोटनेक बॅक हुकचा ब्लाउज आहे. तर इथे मागच्या साईडने आपण 2 भाग केलेले आहे. तर इथे ब्लाउजचा मेन कपडा घ्यायचा आहे आणि तो सेंटर मध्ये कट करून घ्यायचा आहे. आणि ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचे. व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि टाचपिन लावायच्यात. टाचपिन लावण्याने कपडा इकडे तिकडे घसरत नाही आणि आपल्याला शिलाई मारायला सोपं जाते, त्यामुळे टाचपिन लावून घ्यायच्या. आणि आता इथे कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येईल यासाठी. आणि आपल्या गळ्याचा जो काही आकार आहे तो जशास तसा आकार येतो. आता इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई मारल्यावर आपला गळा आणि कमरपट्टी एकदाच तयार होईल. आपल्याला इथे कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. आणि आता गळ्याच्या मध्ये जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे. कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्या शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे त्यावरच आपल्याला इथे कट मारून घ्यायचे. कट मारून झाल्यावर आपल्याला इथे टाचपिन काढून घ्यायच्यात आणि कपडा पलटून घ्यायचा. तर आपल्या गळ्याचे जे काही कानी कोपरे आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि जसा आपला गळ्याचा आकार आहे तसा करून घ्यायचा आहे. आपण जे गळ्याचे जे टोक आहेत ते व्यवस्थित काडीच्या सहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचे आहे. बघा मित्रांनो, आपला गळा जशास तसा गळा आलेला आहे आणि आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. अगोदर इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप घेतलेला असतो आणि ब्लाउजचा मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. मैत्रिणींनो, ब्लाऊज शिवताना आपल्याला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, तर त्यामुळे आपण शिलाई मारताना अगदी व्यवस्थित शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपल्या कपड्याला कुठेही झोळ येणार नाही. आणि आता इथे आपल्याला गळ्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. आणि इथे मी गळ्याला रेडीमेडचा गोट टाकून घेणार आहे. तर इथे मी गोल्डन कलरचा गोट टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाऊजच्या कलरचा किंवा कॉन्ट्रास्ट कोणताही गोट लावू शकता. तर बघा, अगदी कडेकडेने शिलाई मारून इथे आपल्याला गोट टाकून घ्यायचा आहे. ह्या गोटमुळे आपल्या ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते. आणि इथे जिथे कोण आहे तिथे आपल्याला एक प्लेट टाकून घ्यायची आहे. बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे जिथे गळ्याला कोण आहे तिथे अशी प्लेट टाकून घ्यायची आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला एकसारखी शिलाई मारून गोट टाकून घ्यायचा आहे. इथे आपल्याला जिथे कोण आहे तिथे अशी मशीन थांबवायची आहे.
आणि ह्या पद्धतीने इथे आपल्याला प्लेट टाकून शिलाई मारायची आहे. बघा मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित किती सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. आणि इथे या गळ्याला आपण जो गोट वापरलेला आहे त्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. आणि त्यावर डबल एकदा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो गोट आहे तो पलटणार नाही आणि फिनिशिंग सहित छान बसेल. बघा आता याच पद्धतीने आपल्याला दुसराही पार्ट तयार करायचा आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा दिवाळीसाठीचा खूप अर्जंट असा ब्लाऊज होता मैत्रिणींनो. कमी वेळामध्ये मी अशी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे. तुम्हालाही आवडली तर तुम्ही नक्की एक ट्राय करून बघा. आणि इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे. तर इथे आपल्याला गळ्याला कट खूप महत्त्वाचे आहेत, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित येईल यासाठी. आता आपल्याला पलटून घ्यायचा आहे. इथे कुठेही कॅनव्हास न वापरता आपण सुंदर असा गळा तयार केलेला आहे. आणि इथे आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. साईडने शिलाई मारून इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपण गोट लावून घेऊयात. तर गोट लावतानाही गोट कमी जास्त धरायचा नाही, एकसारखा गोट घ्यायचा आहे. खूप छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण ह्या फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाच्या असतात. तर मैत्रिणींनो, आपण शिलाई मारताना इकडे तिकडे शिलाई जाऊ द्यायची नाही, किंवा हे गोट लावतानाही लहान मोठा गोट येऊ द्यायचा नाही.
आपण जिथे कोण आहे तिथे असं छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे. बघा मैत्रिणींनो, आपला दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आणि अगदी फिनिशिंग सहित तयार झालेले आहेत. आता इथे आपण काच बटन पट्टी लावून घेऊयात. इथे मागच्या साईडने हुक आहे, त्यामुळे आपण इथे मागच्या साईडने काच बटन पट्टी लावून घेऊया. तर ह्या ब्लाऊजचा समोरील गळाही सुंदर असा पंचकोनी गळा तयार केलेला आहे. मैत्रिणींनो, तो गळा पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, 15 ते 20 मिनिटांमध्ये आपले ही सुंदर डिझाईन तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही जमेल अशा अगदी सावकाश पद्धतीने सांगितलेली आहे. बघा मैत्रिणींनो, कुठेही कॅनव्हास पेपर न वापरता फिनिशिंग सहित सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आणि हा गळा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.